जय जय रामकृष्ण हरी. सुजन हो, हरिपाठ अभंगाच्या मालिकेत आपण आता अंतिम टप्प्याकडे आलोय. आज आपण ज्या हरिपाठ अभंगाचं चिंतन करणार आहोत तो अभंग काही हरिपाठाच्या पुस्तकात श्री ज्ञानेश्वर महाराज कृत अंतिम अभंग म्हणून दिला आहे, तर काही पाठभेदांप्रमाणे अजून एक अभंग यापुढे येतो. आत्तापर्यंत चिंतन मनन केलेल्या सगळ्या अभंगांचा हा सार अभंग आहे. माऊली म्हणतात, सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिविण. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरुनी राहे. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. सर्वसामान्यपणे जीव ज्या ज्या क्रिया करतो त्या मूलतः आनंद प्राप्तीसाठी सुखासाठी करतो. पण वरवर सुख वाटणाऱ्या सगळ्या गोष्टींचा शेवट दुःख प्राप्ती होताना दिसतो. श्री समर्थ म्हणाले, सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोन याले, भजन सकल गेले चित्त दुश्चित्त झाले. भौतिक संसारातल्या तात्पुरत्या सुखाच्यासाठी केलेल्या धडपडीत आयुष्याचा अमूल्य वेळ गेला आणि भगवत भजन नामसंकीर्तन करण्याचं राहून गेल्यानी मनाला खरा विश्राम समाधान मिळालंच नाही. असं होऊ नये यासाठीच सावध होऊन अगदी याच क्षणापासून आयुष्यातला उरलेला वेळ आता तरी सार्थकी लावा. रिकामा मिळालेला अर्धाही क्षण उगाचच वाया जाऊ देऊ नका. मिळेल तितका वेळ सर्व शास्त्रांचं सारतत्व असलेलं हरिनाम घेत रहा, असा मौलिक उपदेश माऊलींनी या प्रथम चरणात केला आहे. तीव्र कळकळीने माऊली पुढे सांगतात की या जगाचा सगळा व्यवहार अशाश्वत आहे. मनुष्याच्या मनाला सर्पाप्रमाणे वेटोळे घालून बसलेले हे सर्व कामक्रोधादी षडरिपू ईश्वरापासून जीवाला लांब नेतात. मनाला सतत बहिर्मुख करून व्यर्थ या मायेच्या कचाट्यात अडकवून नवीन नवीन क्रियमाण घडवून आणतात, जेणेकरून जीव जन्म मृत्यूच्या कचाट्यातून सुटूच शकत नाही. निःश्रेयसाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर गीतेत वर्णन केल्याप्रमाणे इंद्रियांसह इंद्रिय निग्रह साधता आलाच पाहिजे. यासाठी कृष्ण नामाचा संकल्प मनाशी दृढ करून सातत्याने नाम घेतलं तर कोटी कोटी जन्माची पाप नष्ट होतील. माऊली सांगतात, अहंभाव, ममता, मोह इत्यादीच्या अधीन होण्याची इंद्रियांना अर्धा घडी सुद्धा सवड देऊ नकोस. शांती, दया, करुणा इत्यादी पवित्र भाव मनात ठेवून अखंड नाम घे. हेच खरं तीर्थ आहे. सरतेशेवटी माऊली पुन्हा ग्वाही देऊन सांगतात की सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेमुळं या ज्ञानाची प्राप्ती मला झाली. असं हे मौलिक ज्ञान मला संजीवन समाधी सुखाची अनुभूती देण्यास समर्थ ठरलं. जय जय रामकृष्ण हरी.